तर बऱ्यापैकी सगळी मंडळी जमलीत तर नाना सुरू करूया का आपण? हा तर मंडळी सुरू करायचं. हे सच्चा आबा येणार आहेत का? नाही परत ते यायच्या आधी सुरू केलं की काय होतं ते. बर तर मंडळी आज आपण ज्या विषयासाठी जमलोय ते आता नाना बोलतीलच. आज आपण देवीच्या उत्सवाच्या मीटिंग साठी जमलेलो आहोत, पण त्याच्या आधी आपण एकाचं अभिनंदन करणार आहोत. आपल्या गावातला अजिंक्य शिंदे भारतीय सैन्यात भरती होण्याच्या मार्गावर आहे. मागच्या आठवड्यातच तो औरंगाबादला भरतीसाठी जाऊन आला आणि तिथं तो फिजिकल मध्ये पास पण झाला. मेडिकल मध्ये पास झाल्याचं लेटर पण आलंय. वा 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 वा. आता फक्त त्याची लेखी परीक्षा झाली आणि त्यात पास झाला की आपल्या विकासारखा तो पण मिलिटरीत भरती होईल. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि गावाच्या वतीनं त्याला लेखी परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. वा आणि आपल्या नवलाई देवीच्या चरणी प्रार्थना करतो की त्याला लेखी परीक्षेत यश मिळावं आणि ते लवकरात लवकर आर्मीत भरती व्हावं. होणार 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 होणार. बरे आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. आजच्या मीटिंगचा मेन मुद्दा हा आहे की दरवर्षी महाळाच्या पंधरवड्यात आपण देवीचे दागिने उजाळायला सोनाराकडे देतो, पण ह्या वर्षी कारखान्यात मला काम असल्यामुळं मला काही जाता येणार नाहीये. ना तुम्हाला जमणार नाही हे ठीक आहे, पण आपणच किती वर्षी ही कामं करत राहायचं, दुसरं कुणी नाही का? हा म्हणजे आता पोरांनी पण ही जबाबदारी घेतली पाहिजे. ठीक आहे, मग आता कोण जबाबदारी घेत असेल तर बघा. नवीन पोरांपैकी कुणी जर जात असेल साताऱ्याला तर जाऊ द्या दागिने घेऊन. काय बाया, कोण जाणार आहे? आता गावातनं कुणीच जायला तयार नाही म्हणल्यावर या खास कामासाठी मी नाना मी घेऊन जाऊ का? चालेल की. म्हणजे आता मी जाणार आहे ना सातारला, तर मग घेऊन जातो मी. हा मग ह्यो चाललाच आहे तर ह्याच्या बरोबर पाठवू काय अप्पा? हा आपल्याला वेळेवर दागिने मिळाले म्हणजे झालं है का नाही? ठीक आहे मग. हा हे घ्या अजिंक्य, सांभाळून ने दागिने. आपल्या मोती चौकात ती गाडग्यांचं RG ज्वेलर्स आहे ना, त्यांच्याकडे घेऊन जायचं. आपल्या विश्वासातला माणूस आहे तो. वय टॅलेंट बघितलं का तो आजामध्ये कसा कडमडला. आता काय झालं? मी म्हणलो तर आपण जातो, या खास कामासाठी आपण जाऊ, पण नाही तो आजामध्ये बोलला. अहो भैया त्यानं नेलं काय ना आपण नेलं काय? अरे टॅलेंट आपण नेलं असतं तर तेवढंच शीतलवर इम्प्रेशन पडलं असतं ना. जाऊ द्या भैया. तुझं ना कधी कधी मला काही कळतच नाही बघ. चल निघायचं. हो चल चल. आजा ठीक आहे. हा नीट समजून दे आणि खच्चून अभ्यास करायचा. मागच्या टायमासारखं काय व्हायला नको. वय शितले चल आपण आजीला काँग्रेस देऊया. नाही आता नको. का ग? नंतर बघू. आणि बरं का, आता लेखी परीक्षेचा अभ्यासावर लक्ष द्यायचं. ते झालं की सगळं होतंय ठीक. वय अभ्यास चालू आहे. हा आणि त्या रावल्याबरोबर गप्पा मारणं कमी कर जरा. फौजी मी कुठं मारतोय गप्पा? अरे उगा काहीतरी बडबड करून त्याचा वेळ वाया घालवत असतो की. नाही विचारा त्यालाच. अहो मीच मदत करतोय त्याला लेखी परीक्षेला. होय का नाही आज्या? वय तूच मदत करतोस बाबा. तू मदत केल्याला का उजडायचं? चल मदत करतोय. हा.
वा 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 अजिंक्यराव अभिनंदन. थँक्यू. आम्हाला तुमचा अभिमान आहे. येऊ का? या टॅलेंट. गुड न्यूज. आता शीतल आणि माझ्या मधला काटा दूर चाललाय. पण भैया काल मामी काय म्हणाली होती माहितीये ना? काय? काय बी झालं तर तो आजा भरती नाही झाला पाहिजे. ओ यस. आता अभ्यासाकडे लक्ष दे बाय. हो, रोज वाचन चालू आहे. हा. आता बाकीच्या गोष्टी बी सांभाळायला लागतील. बाकीच्या गोष्टी म्हणजे अरे म्हणजे कुठं धडपडायला नको, दुखापत व्हायला नको. झालंच तर कुठं पोलीस केसच्या भानगडीत पडायचं नाही. असं झालं तर बरं त्याला अडचण येते बरं का. पोलीसचं लेटर लागतं माहिती आहे ना? हो हो. आता ह्यो कशाला पोलीस केस मध्ये अडकणार आहे? पोलीस केसच नाही पण कुठं काय धडपडायला नको, दुखापत व्हायला नको. म्हणजे कसं सगळे कष्ट केलेले वाया जातील नाही का, म्हणून म्हणलं. कळलं का आजा? आता काळजी घे. आता तू सांगणार का मला? फौजी, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त गॉगल तयार ठेवा म्हणजे झालं. कसला गॉगल? अरे विके भरती झाला होता तेव्हा त्याला गॉगल दिला नव्हता का? मग ह्यो कसा गप बसल? मग 2 गॉगल घ्या तुम्ही. 2 कशाला? आजाला इक्याला दिलाय, मग मला नकोय. तुला कशाला? तू भरती होणार नाही म्हणून? ओ भाऊजी, झालं असेल तर चला की आता. हा आलो. येतो रे. हा. शीतल जरा थांब. ना तुम्ही वा पुढं, मी येते. बर चला. चला. काय र? थांब. नालायका, बेअक्कल, अक्कल शून्य, बिनडोक. काय झालं? शीतलनं एवढं गुडलक दिलं म्हणून माझ्या समोर लय बडाया मारत होतास, आणि आता मेडिकल क्लिअर झालास तर तिला थँक्यू म्हणलास का? ते